हॅलो स्टुडंट्स, आज आपण बऱ्याच दिवसातनं भेटतो आहेत. स्टुडंट मीन्स द स्टुडंट्स ऑफ 7th स्टँडर्ड. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अँड लर्न लेसन नंबर 13, दॅट इज पायथागोरस थेरम. आता बघा, पायथागोरस थेरम जो आहे ना, हा अत्यंत महत्त्वाचा थेरम आहे, ज्याला आपण मराठीतनं सिद्धांत म्हणतो आणि इंग्लिशमधनं थेरम म्हणतो. ठीक आहे. तर इथे बघा, एक डायग्रॅम तुम्हाला मी काढलेली दिसते. हा ट्रँगल एक काढलेला आहे आणि इथं एक तुम्हाला दिसतोय मी हा एक राईट अँगल ट्रँगल काढलेला आहे. राईट अँगल ट्रँगल म्हणजे त्याचा जे मेझर आहे किंवा त्याचं माप आहे ते 90 डिग्री आहे. बरोबर आहे, कारण हा सरळ रेषेत वरती आहे. बरोबर आहे, 90 डिग्रीमध्ये आहे आणि म्हणून आपण याला राईट अँगल ट्रँगल म्हणतो. आता बघा, हा आहे ABC. ठीक आहे, हे आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत, तर मला असं वाटतं याच्यात काही एवढं नवीन नाही आहे. पण आता नवीन एकच गोष्ट आहे की आपण आता याच्यामध्ये एक पायथागोरसचा थेरम शिकणार आहोत. तर तो काय म्हणतो बघा, सुरुवातीला आपल्याला हायपोटेन्यूज म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे पायथागोरसचा थेरम शिकण्याच्या अगोदर. तर तो म्हणतो अ ट्रँगल विथ राईट अँगल. हा बघा, हा ट्रँगल आहे आणि याच्यात विथ राईट अँगल, हा राईट अँगल आहे. अँड साईड अपोजिट टू द राईट अँगल इज कॉल्ड ॲज हायपोटेन्यूज. आता बघा, ह्या राईट अँगलच्या अपोजिट म्हणजे ए आणि सी. बरोबर आहे, AC ही जी साईड आहे हिला आपण हायपोटेन्यूज म्हणतो. म्हणजे कोणती की दॅट इज अपोजिट टू द राईट अँगल ट्रँगल. बरोबर आहे, हा जो राईट अँगल आहे या राईट अँगलच्या अपोजिट साईडला जी आहे ती आपण म्हणूया की हायपोटेन्यूज आहे. ही अपोजिट आहे. मी हिच्या एक प्रकारे त्याला दोघी ॲरोने दाखवतो की दोघं एकमेकांच्या विरुद्ध आहेत. सो हायपोटेन्यूज आपल्याला कळलं की व्हॉट इज हायपोटेन्यूज. हायपोटेन्यूज मीन्स अ साईड अपोजिट टू द राईट अँगल इज कॉल्ड ॲज हायपोटेन्यूज. तर हे आपल्याला पूर्ण लक्षात घ्यायचं आहे, कारण हायपोटेन्यूज म्हटल्याशिवाय आपला जो हे आहे पायथागोरसचा थेरम हा कंप्लीट होत नाही. ठीक आहे, तर मला असं वाटतं तुम्हाला हे कळलं असेल. आता पुढे आपण ॲक्च्युअल पायथागोरसचा थेरम आता बघूया. सो पायथागोरस थेरम आपण परत एक राईट अँगल ट्रँगल काढलं आहे बघा, PQR. याच्यात तो काय म्हणतो आहे ते आपण बघूया. इट स्टेट्स दॅट, आणि हा पाठ करायचा आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. इट स्टेट्स दॅट in a right angle triangle the square of hypotenuse. आता याच्यामध्ये हायपोटेन्यूज काय आहे, PR आहे. बरोबर आहे, आणि दुसऱ्या ज्या लाईन्स दुसऱ्या ज्या साईड्स आहेत त्या PQ आणि QR आहेत. पण तिच्यामध्ये PR जी आहे हे आपली हायपोटेन्यूज आहे, हायपोटेन्यूज ऑफ राईट अँगल्ड ट्रँगल. तर तो काय म्हणतो की in a right angle triangle the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of other two sides. म्हणजे काय की ही जी PR ही जी एक हायपोटेन्यूजचा स्क्वेअर आहे इज इक्वल टू, हे कोणाच्या बरोबर आहे तर PQचा स्क्वेअर अधिक QRचा स्क्वेअर, ह्या दोघं मिळूनचा स्क्वेअर जो आहे तो इक्वल टू द हायपोटेन्यूज स्क्वेअर. हे लक्षात घ्यायचं आहे. तर मग आपण जर लिहिलं तर कसं लिहिता येईल ते आपल्याला. फॉर एक्झाम्पल, PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. आता बघा, तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये आता कळायला लागणार की हा जो PR आहे हा आपला हायपोटेन्यूज आहे, हायपोटेन्यूजचा स्क्वेअर आहे, इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस
क्यू आर स्क्वेअर्स म्हणजे ह्या दोघांचे जे स्क्वेअर्स आहे दोघं उरलेल्या साईडचे इज इक्वल टू द हायपोटेन्यूज स्क्वेअर. ओके, आता आपण त्याला दुसऱ्या ह्याच्यानं पण लिहू शकतो. ते कसं लिहू शकतो बघा, हा पी आर हायपोटेन्यूज आहे म्हणून आपण म्हणतो हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू, आता हे पी क्यू काय आहे तुमची एक प्रकारे हाईट आहे, बरोबर आहे. तर तुम्ही याला हाईट पण म्हणू शकता किंवा अगोदर तुम्ही ही जी हाईट आहे बेस आहे हा बेसही घेऊ शकतात. मग आपण असं लिहूया इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. मग हायपोटेन्यूज काय इथे पी आर स्क्वेअर इज इक्वल टू बेस काय आहे क्यू आर स्क्वेअर प्लस हाईट काय आहे पी क्यू स्क्वेअर, बरोबर आहे. तर हे अशा रीतीनं आपलं आलं. ठीक आहे, मग याला आपण अजूनही व्यवस्थितरित्या कसं लिहू शकतो, तर हा झाला ॲक्च्युली हा बेस आहे. ठीक आहे, ही आपली हाईट आहे आणि ही जी आहे ही आपली हायपोटेन्यूज आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ट्रँगलला 3 साईड्स असतात, एक हायपोटेन्यूज आहे, एक हाईट आहे आणि एक बेस आहे. तर हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर हा आपला पायथागोरसचा थेरम झाला आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण याला व्यवस्थितरित्या जर लिहायचं म्हटलं तर कसं लिहायचं, इन ब्रॅकेट लेंथ ऑफ पी आर स्क्वेअर is equal to in bracket length of QR square plus length of PQ स्क्वेअर. हे अशा रीतीनं आपल्याला हे लिहायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि हा जो फॉर्म्युला आहे किंवा हे जे इक्वेशन आहे हे आपल्याला नेहमीच लक्षात ठेवायचं आहे. कोणतं की हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ओके, मला असं वाटतं हा आपला जो लेसन जो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट नंबर 48 आहे तो याच्यावरती बेस्ड आहे. तर हे आपल्याला पाठ करायचं आहे आणि वारंवार लिहून 2 टाइम्स 3 टाइम्स 4 टाइम्स हे आपण लिहून हा पाठ करायचा आहे. याशिवाय तुम्हाला हा कळणार नाही. आणि एक लक्षात ठेवायचे की पायथागोरस थेरम हा नुसता 7th स्टँडर्डच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, तर हा 9thला आणि 10thला सुद्धा हा बऱ्यापैकी येतो. आणि याच्यावरचे जास्त बेस्ड आपण म्हणूया पायथागोरसवर बेस्ड असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला पुढं 9वी-10वीला येतात. तर त्या दृष्टीनं आजच आपण चांगल्या रीतीनं याचा अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे, मला असं वाटतं तुम्हाला कळलं असेल. आता आपण ॲक्च्युली प्रॅक्टिस सेट नंबर 48 सुरू करू. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट नंबर 48 तिच्यामध्ये बघा दिलं आहे त्यांनी इन द फिगर्स बिलो फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता यातलं फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, आपल्याला राईट अँगल ट्रँगल दिलेला आहे LMN. ठीक आहे, LMN तिच्यामध्ये LM जी आहे हाईट आहे ती 7 आहे, हायपोटेन्यूज जो आहे तो LN आहे बघा x आणि जी बेस आहे तो आहे MN तो आहे 24. तर मग आपल्याला काय करायचं आहे की पायथागोरसच्या थेरमनुसार आपल्याला हा सॉल्व करायचा आहे. मग आपण आता लिहूया कसं ते आपल्याला करता येईल. सो by Pythagoras theorem सुरुवातीला आपल्याला लिहायचं असतं बाय पायथागोरस थेरम. आता तिच्यामध्ये बघा जनरली जो बेस आहे हाईट आहे ती काय आहे LN आहे आणि म्हणून आपण ते लिहूया लेंथ ऑफ LN स्क्वेअर
राईट. एल एन स्क्वेअर सॉरी आपला जो हायपोटेन्यूज आहे तो एल एन स्क्वेअर आहे आणि इज इक्वल टू एल एन काय आहे हायपोटेन्यूज आहे. नंतर एल एम स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ एल एम स्क्वेअर. एल एम काय आहे हाईट आहे आणि प्लस लेंथ ऑफ एम एन स्क्वेअर. एम एन काय आहे बेस आहे. ठीक आहे. आता बघा एल एनचं आपण त्यांनी दिलं आहे एक्स. सो आपण एक काम करूया म्हणून एक्स स्क्वेअर इज इक्वल टू आता एल एम किती आहे एल एम त्यांनी दिलं आहे आपल्याला 7. सो 7 स्क्वेअर प्लस एम एन किती दिलं आहे एम एन त्यांनी दिला आहे आपल्याला 24. सो 24 स्क्वेअर. अत्यंत सोपं आहे. आता याच्यामध्ये आपण ह्या 7चे आणि 24चे जे स्क्वेअर्स आहेत ते आधी लिहून घेऊया, त्यांची ॲडिशन काढूया आणि त्याप्रमाणे सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. सो इज इक्वल टू आता 7चा स्क्वेअर काय येतो 7 7चा 49 राईट. प्लस आता 24चा स्क्वेअर 24 जा तो किती येतो तर तुम्ही केलं तर तो येतो 576. म्हणजे आपल्याला हा कसा काढायचा असतो 24 मल्टिप्लाइड बाय 24 आणि जे येतं ते 576 राईट. आता ह्या दोघांची आपण केली ॲडिशन आणि तो येतो 625. म्हणजे एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 625 आलं. ठीक आहे. कसं काढलं हे कळलं तुम्हाला. आपण ह्या 7चा स्क्वेअर केला म्हणजे 7 जा 49 24 जा म्हणजे 24 मल्टिप्लाइड बाय 24 576 आलं. दोघांची आपण ॲडिशन केली. पण मग आता एक लक्षात घ्यायचं आहे की हा 625 जो आहे हा कोणत्या तरी फिगरचा किंवा नंबरचा आपण म्हणूया कोणत्या तरी नंबरचा स्क्वेअर आहे. तर यासाठी आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की जे स्क्वेअर्स आहेत प्रत्येक याचे नंबरचे जवळपास 25पर्यंतचे हे आपले पार्ट पाहिजे. जसं 2चा स्क्वेअर 4, 5चा स्क्वेअर 25, 6चा 36, 7चा 49, 8चा 64, 9चा 81, 10चा 100. ठीक आहे. 12चा 144. तर अशा रीतीनं सो ऑन म्हणजे 25पर्यंत नंबर्सपर्यंत आपले पाठ हे हवे म्हणजे हे आपल्याला पाठ करायला सोपं जातं. ठीक आहे. तर मग हा जो आहे हा कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे तर आपण जर विचार केला तर तो येतो 25चा. सो आपण एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 25 स्क्वेअर. का तर आपण त्याला लिहू शकतो की 25 मल्टिप्लाइड बाय 25 इज इक्वल टू 625. कारण तो त्याचा स्क्वेअर आहे. काय त्याचा तो स्क्वेअर आहे हे लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये आपण एक काम करू शकतो की एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे तर इथे स्क्वेअर आहे आणि ह्या इथे सुद्धा स्क्वेअर आहे. तर स्क्वेअर आणि सपोज जर आपण ते रिमूव्ह केले. ठीक आहे. जर आपण ते रिमूव्ह केलं एक्स स्क्वेअरचा हा स्क्वेअर आणि हा एक्स स्क्वेअर जर तर काढला आपण तर एक्सची व्हॅल्यू काय येते ही येते 25 राईट. काय येते 25. म्हणजे आपला पहिला एक्झाम्पल हे आता हे सोडून झालेलं आहे. आता आपण बघूया सेकंड. आता इथं बघा सेकंड एक्झाम्पल आहे. हिच्यामध्ये आपल्याला दिला आहे PQR. हिच्यामध्ये हा जो QR आहे हा आपला एक्स म्हणजे हायपोटेन्यूज आहे आणि हे बाकीचे PQ आणि PR आहेत दिलेले आहेत. तर आपण ते सॉल्व करूया. सो बाय पायथागोरस थेरम
लेंथ ऑफ पी आर स्क्वेअर हा राईट अँगल बघा हा इथे आहे आणि मग याच्या अपोजिट साईड जी आहे ती काय ते हायपोटेन्यूज येते. सो लेंथ ऑफ पी आर स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ पी क्यू स्क्वेअर. हा पी आणि हा क्यू आहे बघा, पी क्यू स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ पी आर स्क्वेअर. सॉरी क्यू आर स्क्वेअर. आता पी आरची व्हॅल्यू त्यांनी किती दिली आहे बघा, तर पी आरची आपल्याला दिली आहे 41. सो 41 स्क्वेअर. पी क्यूची किती दिली आहे, त्यांनी आपल्याला 9 दिली आहे, सो 9 स्क्वेअर. आणि क्यू आर हा एक्स दिला आहे म्हणून आपण तो एक्स, ती व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता 41चा जो स्क्वेअर आहे तो किती येतो, तो जर केला तर 1681 1681 इज इक्वल टू 9चा किती येतो, 9चा स्क्वेअर 9 9 81 प्लस एक्स स्क्वेअर. राईट. आता ह्या एक्स स्क्वेअरला आपण इकडे आणूया, इज इक्वल टू आपण हा जो आहे हा 1681 मायनस हा इकडे आणल्यानंतर मायनस होतो, तर तो किती होतो आहे, हा होतो आहे 1600 मीन्स 1600. आता हे जर आपण लक्षात दिलं की हा जो 1600 आहे हा कोणत्या तरी फिगरचा स्क्वेअर आहे. तर मग आता एक लक्षात घ्या, हे सोपी गोष्ट इथे कळण्यासारखी आहे की इथे 200 आहे आणि त्याच्या अगोदर 16 आहे आणि आपल्याला कळतं की 2चा स्क्वेअर 4, 3चा 9 आणि 4चा स्क्वेअर काय येतो 16 येतो. म्हणजे याचा अर्थ काय होतो आहे की हा एक्स स्क्वेअरचा पण असंच लिहिला आणि हा जो 16 आहे हा 4चा काय तो स्क्वेअर आहे आणि हा इथे 20साठीचा हा 40 इथे लिहिला आणि इथे हा स्क्वेअर लिहिला. म्हणजे 40चा स्क्वेअर काय येतो 1600 येतो. मान्य आहे. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. मग आपण काय करूया, ह्या 2ला उडवूया, ह्या 2ला स्क्वेअरला इथे उडूया आणि एक्स इज इक्वल टू 40. किती सोपं आहे, राईट. तर हा सेकंडसुद्धा आपण हा सॉल्व केला आहे. आता जो थर्ड हे दिलेला ट्रँगल तो बघा इथे दिलेला आहे EDF. तिच्यामध्ये एफ आणि डी एक्स आहे आणि जो आपला हा हाईट आहे DF ती 8 आहे आणि जो हायपोटेन्यूज आहे तो आहे EF तो 17 दिलेला आहे आणि इथे आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय करायची आहे, डिराईव्ह करायची आहे. सो आपण नेहमीप्रमाणे लिहूया. बाय पायथागोरस थेरम आता सुरुवातीला आपलं काय लिहावं लागतं, हायपोटेन्यूजचा स्क्वेअर. मग हायपोटेन्यूज इथे काय आहे, राईट अँगलच्या समोरचा म्हणजे EF. करेक्ट. लेंथ ऑफ EF स्क्वेअर इज इक्वल टू, आता बेस काय याचा DE आहे तर तो लिहून घेऊ, लेंथ ऑफ DE स्क्वेअर आणि हाईट काय आहे DF आहे तर लेंथ ऑफ DF स्क्वेअर. हे आपण लिहून घेतलं. ठीक आहे. आता EF किती आहे, EF आहे 17. सो 17 स्क्वेअर. आता DE किती आहे
त्यांनी दिलेला एक्स आहे म्हणून एक्स स्क्वेअर आणि डी एफ किती आहे, हा 8 आहे, सो 8 स्क्वेअर. आता 17चा स्क्वेअर किती येतो, तर 17 मल्टिप्लाइड बाय 17 दॅट इज 289. सो आपण तो सुद्धा लिहून घेऊ. 289 इज इक्वल टू एक्स स्क्वेअर जसाचा तसा प्लस 8चा किती येतो, 8 8चा 64 येतो. आता ह्या एक्स स्क्वेअरला आपण बाहेर काढूया. सो आणि हा 289 जसा तसा मायनस, आता हा 64 काय होईल, मायनस होईल. तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9 मायनस 4 5, 8 मायनस 6 2 आणि हे 2 जसे तसे. ठीक आहे, आणि याचा येतो तो स्क्वेअर. ठीक आहे. आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की हा 225 कोणत्या तरी नंबरचा स्क्वेअर आहे. मग कोणत्या नंबरचा स्क्वेअर तो असू शकतो, तर तो आपण जर पाठ असलं तर आपल्याला समजतं की हा 15चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, मग आपण काय करू, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 15 स्क्वेअर. बरोबर आहे, 15चा स्क्वेअर काय येतो, 225 येतो. मग आता आपण काय करू, एक्सची व्हॅल्यू आपल्याला डिराईव्ह करायची आहे किंवा काढायची आहे. तर हा जो स्क्वेअर आहे आणि हा जो स्क्वेअर आहे यांना आपण रिमूव्ह करू. सो एक्स इज इक्वल टू 15. म्हणजे हे अशा रीतीनं आपण सॉल्व केलं आहे. सेकंड क्वेश्चन जो आहे तो आपण रीड करूया. तो काय दिला आहे, तर त्यांनी म्हटलं आहे की इन द राईट अँगल्ड पी क्यू आर. मग आपण आधी काय करू, ह्या पी क्यू आर अँगल पी इज 90. मग हा 90चा जर आहे तर आपण याला काय म्हटलं पाहिजे, पी. राईट. नंतर हा पी क्यू जो आहे हा 24 आहे, तर आपण याला क्यू म्हणूया. पी क्यू आर हा आर म्हणूया. नंतर हा 90 अँगलचा आहे कोणता, पी. नंतर पी क्यू जो आहे तो 24 सेंटीमीटर आहे आणि पी आर जी आहे ही पी आर हा जो हाईट आहे ती आहे आपली 10 सेंटीमीटर. एक लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला ही डायग्रॅम जी काढायला शिकायचं आहे ते कसं काढायचं आहे, तर हा जो ट्रँगल आहे याच्यातला अँगल पी जो आहे हा 90 आहे आणि 90च्या समोरचा जो साईड असते त्याला आपण हायपोटेन्यूज म्हणतो. ठीक आहे, आणि मग हा जो आर क्यू आहे किंवा क्यू आर म्हणा, तुम्ही काहीही म्हणा, तो आहे एक्स, किंवा आपण आपल्याला त्याची काय काढायची आहे, किंमत काढायची आहे किंवा त्याची आपल्याला व्हॅल्यू डिराईव्ह करायची आहे. सेगमेंट क्यू आरची त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. तर आपण नेहमीप्रमाणे काय करूया आता, बाय द पायथागोरस थेरम. ठीक आहे, बाय पायथागोरस थेरम याच्यामध्ये एक मात्र याच्या अगोदर एक आपल्याला जे पॉईंट्स दिलेले असतात ते लिहून घेतले तरी ते चालतं. म्हणून आपण एक काम करूया, याच्या अगोदर आपण एक बाजूला लिहून घेऊ, इन ट्रँगल पी क्यू आर मध्ये अँगल पी जो आहे, अँगल पी हा किती आहे, 90 डिग्रीचा आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि सेगमेंट क्यू आर काय आहे, सेगमेंट ही जी क्यू आर आहे ही हायपोटेन्यूज आहे. सेगमेंट क्यू आर इज हायपोटेन्यूज, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आता बाय पायथागोरस थेरम आपण त्याच्या हे लिहून घेऊया.
लेंथ ऑफ क्यू आर स्क्वेअर. आता हा जो बेस आहे तो घेऊ आधी. पी क्यू इज इक्वल टू लेंथ ऑफ पी क्यू स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ हाईट. हा काय आर पी किंवा पी आर तुम्ही काहीही म्हणा. पी आर म्हणूया आपण, पी आर स्क्वेअर. आता क्यू आरची किंमत किती दिली आहे त्यांनी, तर क्यू आरची किंमत त्यांनी आपल्याला विचारली आहे काढायला, म्हणून आपण त्याला जसंचा तसा ठेवू. सो लेंथ ऑफ क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यूची किंमत किती दिली आहे त्यांनी आपल्याला, पी क्यूची दिली आहे 24. सो 24 स्क्वेअर आणि पी आरची किंमत किती दिली आहे, पी आरची व्हॅल्यू ती दिली आहे आपल्याला 10 सेंटीमीटर. सो प्लस 10 स्क्वेअर इज इक्वल टू, आता बघा आपल्याला हे सॉल्व करून घ्यायचं आहे. 24चा टेबल म्हणजे काय, 24 मल्टिप्लाइड बाय 24 दॅट इज 576. 576 प्लस 10चा किती येतो, 100 येतो, हे आपल्याला माहितीच आहे. आणि त्याची ॲडिशन किती येते बघा, 676. म्हणून आपण म्हणूया इथे लेंथ ऑफ क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू 776. पण आपण आता विचार करायचा आहे परत की 776 हा कोणाचा स्क्वेअर आहे, कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे. तर आपल्याला माहिती आहे की हा जो आहे हा 676 हा 26चा स्क्वेअर आहे. हा आहे 26चा स्क्वेअर. म्हणून आपण म्हणूया लेंथ ऑफ क्यू आर स्क्वेअर. आता आपल्याला त्यांनी कोणती व्हॅल्यू डिफाईन करायला सांगितली होती, डिराईव्ह करायला सांगितली होती, तर क्यू आर सेगमेंट क्यू आरची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला काढायला सांगितली होती. मग आपण काय करूया, नेहमीप्रमाणे हा जो स्क्वेअर आहे हा आपण रिमूव्ह करूया. हा स्क्वेअर याचा आणि याचा स्क्वेअर म्हणजे काय येणार, ते लेंथ ऑफ क्यू आर, बरोबर आहे. साधं लेंथ क्यू आर राहील कारण आपण त्याचा स्क्वेअर काढला आहे आणि याचाही स्क्वेअर काढला तर हा काय येईल 26. ओके. आणि म्हणून शेवटी आपण ॲन्सरही लिहून घ्यायचं. ॲन्सर the length of segment QR is 26 सेंटीमीटर. आता एक लक्षात घ्या, हा वर्ड प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आपल्याला ॲन्सर हा शेवटी वर्डमध्येच द्यायचा आहे, अदरवाईज तुमचे मार्क कट होऊ शकतात. हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि शेवटी ह्या ज्या व्हॅल्यूज होत्या ह्या सेंटीमीटरमध्ये होत्या आणि म्हणून आपल्याला सरते शेवटी सेंटीमीटर हे युनिट द्यायचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. अदरवाईज तुमचे मार्क कट होऊ शकतो. आता नेक्स्ट आपण क्वेश्चन सॉल्व करूया. थर्ड नंबर. आता बघा थर्ड क्वेश्चन आहे, इन द राईट अँगल ट्रायंगल LMN अँगल M इज 90. हा M जो आहे हा 90 आहे. इफ लेंथ LM, लेंथ ही LM हाईट इज इक्वल टू 12 सेंटीमीटर अँड लेंथ LN ही LN इज इक्वल टू 20 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ सेगमेंट MN. मग ही जी आहे ही MN आपल्याला करायची आहे. आता लक्षात घ्या, हा जो अँगल M आहे त्याच्या समोरची साईड काय असते, हायपोटेन्यूज असते, बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे
हायपोटेन्यूज आहे आणि ती किती आहे, एल एन किती आहे 20 आणि एल एम किती आहे 12 आहे. बरोबर आहे. तर अगोदर आपण काय करूया, ते त्याचा डेटा जो आहे तो नेहमीप्रमाणे लिहून घेऊया. इन ट्रँगल एल एम एन, इन ट्रँगल एल एम एन, angle M is 90 degree. आणि सेगमेंट जी एल एन आहे ती आपली काय आहे, हायपोटेन्यूज आहे, लक्षात ठेवायची. सेगमेंट एल एन इज हायपोटेन्यूज. ओके. आता आपल्याला डिफाईन झालं की हायपोटेन्यूज काय आहे आणि आपल्याला माहिती आहे नियम पायथागोरसचा, हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ other two sides. So we will write down. आता आपण बाय पायथागोरस थेरम एक त्याचा हे लिहून घेऊ. बाय पायथागोरस थेरम. आता याच्यात आपल्याला कळलं आहे की हायपोटेन्यूज कोण आहे, तर एल एन आहे, लेंथ एल एन. सो वी विल राईट डाऊन लेंथ ऑफ एल एन स्क्वेअर इज इक्वल टू एम एन, म्हणजे हा बेस आहे बघा, लेंथ ऑफ एम एन स्क्वेअर इज इक्वल प्लस एल एम स्क्वेअर. आता याच्यामध्ये काय काय आपल्याला दिलं आहे, आपल्याला एल एम दिलेलं आहे बघा, नंतर एल एन दिलेलं आहे. एल एन 20 आहे. सो वी विल राईट डाऊन 20 स्क्वेअर इज इक्वल टू एम एन स्क्वेअर किती आहे, ती आपल्याला त्यांनी विचारलेली आहे, क्वेश्चन मार्क आहे. सो लेंथ ऑफ एम एन स्क्वेअर प्लस एल एम किती दिली आहे 12. सो 12 स्क्वेअर. आता आपण इथे अशा याच्यानंच इथे सॉल्व करून घेऊया. सो 20चा स्क्वेअर किती येतो 400 आणि 12चा किती येतो 1 ओके. आणि 12चा स्क्वेअर जो आहे किती येतो 144. आता आपण काय करूया, ह्या लेंथ ऑफ एम एन स्क्वेअरला ह्या साईडला घेऊया, लेंथ ऑफ एम एन स्क्वेअर, आणि हा जो 400 आहे हा इकडे लिहूया. आता याला आपण प्लस होता, हा आता मायनस होईल, आणि 400 मायनस 144 256 होतात. आता ह्या एम एन स्क्वेअरचा स्क्वेअर आपण काढूया आणि 250 स्क्वेअरचाही स्क्वेअर काढूया. पण 256 कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे हे आपलं पाठ पाहिजे, तर तो येतो 16चा. तर आपण ते लिहूया. सो लेंथ ऑफ एम एन इज इक्वल टू 16. ओके. तर मग आपण याचं इथेच बाजूला मी इथे ॲन्सर लिहून घेतो, तुम्ही खाली लिहिला तरी तो चालतो. Answer: the length of segment MN is 16 centimeter. Again we have written here the answer in word as the question is also asked in word. So that is a word problem. आता फोर्थ क्वेश्चन आहे. आता फोर्थ क्वेश्चन आहे बघा, तो कसा आहे, थोडासा वेगळा दिलेला आहे, तर त्याचा आपण बघूया.
द टॉप ऑफ द लॅडर ऑफ लेंथ 15 रिचेस अ विंडो 9 मीटर अबाव द ग्राउंड. आता बघा हे एक ग्राउंड आहे आणि ही एक प्रकारची आपण म्हणूया आणि इथून ही वॉल बांधलेली आहे. ही बी सी जी आहे ना, ही वॉल आहे आणि ह्या सी ठिकाणी जी आहे इथे काय आहे, आपली विंडो आहे सपोज. आणि ही जी मी एक काढलेली ही लॅडर आहे ए सी ही एक प्रकारची लॅडर आहे आणि इथे हा तुमचा बी जो आहे हा इथे राईट अँगल आहे. आणि आपल्याला विचारलं त्यांनी की व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन द बेस ऑफ द वॉल. हा बेस आहे हा बी अँड दॅट ऑफ लॅडर. आणि लॅडरचा बेस ए येतो आणि वॉलचा बेस बी येतो. म्हणजे हा जो ए बी आहे ह्या ए बीचं डिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. परत मी सांगतो, द टॉप ऑफ द लॅडर ऑफ लेंथ 15 मीटर रिचेस द विंडो 9 मीटर अबाव द ग्राउंड. आता ही पूर्ण काय आहे, हे ग्राउंड आहे. इथून आपण म्हणूया वरती विंडो आहे ह्या ठिकाणी आणि किती अंतर आहे ते 9 मीटर आहे. आणि लॅडर जी आहे तिची लेंथ किती आहे 15 आहे, म्हणजे ए सी. ठीक आहे. आता इथे आपल्याला अगोदर मांडून घ्यायचं आहे. काय मांडायचं आहे, जे डेटा पॉईंट्स आहेत नेहमीप्रमाणे ते अगोदर आपण लिहून घेऊ. ठीक आहे. आपण आता कन्सिडर करू. आता ही जी बी सी आहे ना, ही भिंत आहे, हे लक्षात ठेवायची, वॉल आहे. सो लेट बी सी और सी बी, तुम्ही काहीही म्हणा, बी सी इज द वॉल. ओके. नंतर ए सी काय आहे, आपली लॅडर आहे. ए सी इज लॅडर अँड विंडो इज ॲट सी. ठीक आहे, हे लक्षात घ्या. बी सी ही आपली विंडो आहे आणि ह्या भिंतीला अशी आडवी करून ही त्यांनी शिडी किंवा आपण म्हणतो लॅडर ठेवलेली आहे. इथे हा राईट अँगल ट्रँगल होतो आहे आणि म्हणून राईट अँगलच्या अपोजिट साईड जे ए सी आहे हे आपले हायपोटेन्यूज येते, हे लक्षात ठेवायचं आहे. तिच्यामध्ये आता आपण फक्त ज्या लेन्थ्स आहेत तेवढा लिहून घेऊया. लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू 9 मीटर, राईट. नंतर लेंथ ऑफ एस ई इज इक्वल टू 15 मीटर आणि ए बी, लेंथ ऑफ ए बी हे क्वेश्चन मार्क आहे आणि तेच आपल्याला काढायचं आहे. आणि मग आपण ते लिहून घेऊया नेहमीप्रमाणे बाय पायथागोरस थेरम. आता अँगलच्या अपोजिट ए सी काय येतो आपला, हा हायपोटेन्यूज येतो. म्हणून आपण काय करूया, लेंथ ऑफ ए सी स्क्वेअर ए बी आपला बेस आहे. सो लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ हा बी सी किंवा सी बी, तुम्ही काहीही म्हणा, बी सी स्क्वेअर. आता ए सी स्क्वेअर किती दिलं आहे 15 मीटर. सो लेंथ ऑफ 15 सेंटीमीटर इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर प्लस लेंथ किती आहे इथे ही 9 स्क्वेअर. मग 15 स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. आता 15चा स्क्वेअर किती येतो, तर तो येतो 225 इज इक्वल टू लेंथ ए बी जसाचा तसा येतो बघा. आणि 9चा स्क्वेअर किती, 9 9 81. आता ह्या लेंथ ऑफ ए बीला आपण बाहेर काढूया. सो लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 225 आणि मायनस, आता हा प्लस आहे, हा मायनस होतो 81. मग तो किती येतो, तर तो येतो 144.
सो लेंथ ऑफ ए बी स्क्वेअर इज इक्वल टू 144. आता आपल्याला माहिती आहे की 144 हा कुणाचा स्क्वेअर आहे, तर हा 12 नंबरचा स्क्वेअर आहे. सो राईट डाऊन 12 स्क्वेअर. आणि मग इथे हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर केला तर आपण येतो लेंथ ऑफ ए बी इज इक्वल टू 12. मग आता आपल्याला ॲन्सर तर लिहायचं आहे, कारण ते वर्डमध्ये दिलं आहे ॲन्सर. द डिस्टन्स बिटवीन base of the wall and that of ladder is 12 meters. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, कारण युनिट आहे मीटर आहे, तर युनिटवर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. ठीक आहे, तर अशा रीतीनं आपला हा 4th क्वेश्चनसुद्धा आटोपलेला आहे. तर इथे आपण आता थोडं थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द नेक्स्ट टॉपिक. टिल देन बाय बाय. थँक्यू.